नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 औद्योगिक क्रांती हा जो टॉपिक आहे एज ऑफ रिव्हॉल्युशन मधला हा टॉपिक आपण शिकतोय. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण औद्योगिक क्रांतीची व्याख्या, क्रांतीची कारणं, विविध सुधारणा, वाटचाल आणि स्वरूप बघितले. तर हे स्वरूप किंवा सुधारणा बघत असताना आपण सर्वप्रथम शेतीमधल्या सुधारणा बघितल्या, रसायन उद्योगातल्या सुधारणा बघितल्या, कोळसा उद्योगातल्या सुधारणा बघितल्या, लोखंड उद्योगातल्या शोध लागले सुधारणा बघितल्या, यंत्रनिर्मिती बघितली, वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा शोध कशा पद्धतीचा लागला याचाही आढावा आपण घेतला. वेगवेगळे जे शोध होते, उदाहरणार्थ स्टीफनचं रेल्वे इंजिन, रॉबर्ट फुल्टनचं आधुनिक जहाज, फॅरेडेची विद्युत मोटार, विल्यम फोर्डचा मोटार उद्योग, राईट बंधूचा विमानाचा शोध, यामुळं जे वाहतूक होती ही वाहतूक अतिशय गतिमान झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेतील या सुधारणा बघितल्यानंतर आपल्याला संदेशवहन आणि तंत्रज्ञानातली प्रगती बघायची. औद्योगिक क्रांतीच्या वेगाला विद्युत शक्तीनं अधिक गतीची ही गती देण्याचं काम केलं, चालना देण्याचं काम केलं आणि विद्युत शक्तीच्या शोधामुळं विविध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आले. त्यामुळं संदेशवहनाच्या साधनामध्ये क्रांती व्हायला हातभार लागला. 1837 मोर्स नावाचा संशोधक होता. या संशोधकानं टेलिग्राफचा शोध लावला. 1844 जगातला पहिला तारायंत्रावरील संदेश वॉशिंग्टनहून बाल्टिमोर इथं पाठवला. वॉशिंग्टन ते बाल्टिमोर. 1850 इंग्लंड, फ्रान्स या 2 देशांच्या मध्ये तारायंत्रावर जी देवघेव आहे ही देवघेव सुरू झाली. यानंतर संदेशवहन क्षेत्रामध्ये आणखी प्रगती झाली. 1840 रॉलॅड हिल याने इंग्लंडमध्ये टपाल व्यवस्था जी होती ही टपाल व्यवस्था सुरू केली आणि या टपाल व्यवस्थेमुळं संदेशवहनाची जी देवाणघेवाण होती ही अत्यंत कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये होऊ लागलेले आपल्याला दिसते. 1814 लंडन टाइम्स या वृत्तपत्रानं जगातील पहिलं बाष्पमुद्रण यंत्र आपल्या छापखान्यात बसवलं. बाष्पमुद्रण यंत्रामुळं वृत्तपत्र व्यवसायात गतिमानता आली. मायकेल फॅरेडे यांनी तयार केलेल्या विद्युत जनित्राच्या आधारावर 1836 संदेशवहनामध्ये मोर्स या संशोधकाच्या तारायंत्रानं क्रांतिकारक पाऊल टाकलं. अलेक्झांडर बेल यांना आपण बघितलं टेलिफोनचा शोध लावला. एडिसननं फोनो आणि प्रोजेक्टर मशीनचा शोध लावला. मार्कोनीनं रेडिओचा शोध लावला. तर जॉन बेअर्ड यानं दूरचित्रवाणीचा शोध लावला. कृत्रिम उपग्रहाच्या द्वारे रेडिओ तरंग पाठवण्याची, दूरचित्रवाणी प्रक्षेपणाच्या सोयी झाल्या. रेडिओ, दूरचित्रवाणी, रडार, गणकयंत्र, कृत्रिम उपग्रह, अवकाशयान यांच्या शोधामुळं दळणवळणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जी प्रगती आहे ही प्रगती झाली आणि यामुळं जग जवळ आलं आणि जवळ येऊन ते सुखी झालेलं आपल्याला दिसून येतं. चार्ल्स व्हिस्टन हा जो इंग्रज संशोधक होता, या इंग्रज संशोधकानं विद्युत बिनतारायंत्राचा शोध लावला. इंग्लंड, फ्रान्स हे जे 2 देश होते, या 2 देशाच्या दरम्यान 1851 समुद्राखालून पहिली केबल जी ही पहिली केबल टाकली. संदेशवहनाचं क्षेत्र आणि या
क्षेत्रामध्ये केबलनं अतिशय मोठी क्रांती केली. लवकरच संपूर्ण युरोप खंड आणि युरोप खंडामध्ये केबलचं जाळं जे होतं हे जाळं पसरलं, निर्माण झालं. 1866मध्ये ट्रान्स अटलांटिक अशी केबल टाकली गेली आणि अलेक्झांडर ग्राहम बेल यानं 1876मध्ये बघितलं आपण की टेलिग्रामचा शोध लावला. या शोधानं जी संदेशवहन क्षेत्र, या क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आपल्याला दिसतं. 1888मध्ये जर्मन हर्टज नावाचा एक संशोधक होता आणि या संशोधकानं रेडिओ तरंगाचा शोध लावला. टेलिफोन आणि तारायंत्र ही संदेशवहनाची अतिशय महत्त्वाची साधनं असलेली आपल्याला दिसतात. परंतु तारा नादुरुस्त झाल्यास याच्या वापरामध्ये अडथळा निर्माण होत होता. यावरही मात झाली आणि 1896मध्ये मार्कोनी या इटालियन संशोधक होता. या इटालियन संशोधकानं बिनतारी संदेश यंत्राचा शोध लावला. बिनतारी संदेश यंत्राच्या शोधानं संदेशवहन क्षेत्रामध्ये जो क्रांतिकारी बदल आहे, हा क्रांतिकारी बदल केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ही औद्योगिक क्रांतीकडं झपाट्यानं वाटचाल ही वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर शेती क्षेत्र जे म्हणतो आपण, कृषी क्षेत्र जे म्हणतो, या कृषी क्षेत्रामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात, शोध लागलेले आपल्याला दिसतात, क्रांती झालेली होती आणि सुधारणा झालेल्या आपल्याला दिसतात. कारण औद्योगिक क्रांतीबरोबरच इंग्लंडमधील शेती क्षेत्रात बदल झाले. ते विज्ञानातील विविध शोधांनी झालेले आपल्याला दिसतं. 18व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतक आणि या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधील प्रमुख धंदा शेती होता. पारंपरिक पद्धतीनं ब्रिटिश लोक शेती करत होते. जमिनीचा कस कायम राहावा म्हणून जर 2 वर्षांनी पीक काढल्यावर 1 वर्ष जमीन पडीक ठेवली जायची. परिणामी इंग्लंडमध्ये लागवडी खालोखाल एकूण जमिनीच्या 2/3 जमीन दरवर्षी पडीक राहत होती. मग औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीबरोबर लोकसंख्येची वाढ झपाट्यानं होऊ लागली आणि त्यामुळं त्यांच्या अन्नधान्याचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन चालू राहिलं. लॉर्ड टाउनशेंड नावाचा एक निवृत्त लष्करी अधिकारी आणि या अधिकाऱ्याने पीक बदलून जमिनीचा कस वाढवता येतो यावर संशोधन केलं. या पद्धतीला नॉर्फोक पद्धती म्हणतात. लागोपाठ धान्याचं उत्पादन घेण्याच्या ऐवजी दुसरी पिकं घ्यायची. मध्येच गाजर घ्यायचं, वेगवेगळी कंदमुळं घ्यायची. ती जर काढली तर जमिनीचा कस कायम राहतो आणि कंदमुळाचा गुराला खाद्य म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळं गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. हिवाळ्याच्या आरंभी गुरांचा चाऱ्याअभावी जो संहार होत होता तोही आपोआप बंद झाला. आणि मग इंग्लंडमधील शेती पद्धतीत बदल झाला आणि मग कुंपण घालण्याची नवीन पद्धत अवलंबली. 1830 पर्यंत इंग्लंडमध्ये जवळपास सर्व शेत जमिनीला आणि कुरणांना कुंपण घालण्यात आलं. बहुतांश जमीन जमीनदारांच्या हातामध्ये होती. याशिवाय यावर प्रतिबंध घालण्याकरता 1801 इंग्लंड पार्लमेंटनं शेती मालकी संबंधीचे जे कायदे हे कायदे पास केले. परिणामी शेतीचं विकेंद्रीकरण झालं आणि उत्पादन वाढलं. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आहे. ही औद्योगिक क्रांती घडवून येण्यासाठी 18व्या शतकामध्ये अनेक शोध लागले. ज्या प्रकारे तंत्रात बदल सुधारणा झाल्या त्यामुळे औद्योगिक क्रांती घडून आली. ह्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम इतर देशावर पण झाला.
आणि तिथलं उत्पादन तंत्र, उत्पादन पद्धतीमध्ये बदल घडून आला. ज्या क्रांतिकारक शोधांच्यामुळं औद्योगिक क्रांती घडून आली, जगातील अनेक देशांच्या औद्योगिक प्रगतीला जी चालना आहे ही चालना मिळाली. आणि विविध क्षेत्रामध्ये लागलेले जे शोध होते, या शोधांनी त्याचे जे दूरगामी असे जे परिणाम आहेत, हे दूरगामी असे परिणाम त्यामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं शेती असेल, उद्योगधंदे असतील, वाहतूक असेल, व्यापार असेल, सरकारी धोरण असेल, या सगळ्याच क्षेत्रामध्ये जो आमूलाग्र असा जो बदल आहे, हा बदल मित्रांनो झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे संशोधक आणि या संशोधकांनी लावलेले जे शोध होते, संशोधकांनी लावलेल्या या शोधामुळं किंवा वैज्ञानिक शोध लागले, आणि या वैज्ञानिक शोधांच्यामुळं साथीचे रोग जे होते, ह्या साथीच्या रोगांना अटकाव बसला. असाध्य जे रोग होते, ह्या रोगांवर औषधं निघाली. आपोआपच बालमृत्यूचं प्रमाण घटलं, माणसाचं आयुष्यमान वाढलं, आयुर्मान वाढलं. परिणामी लोकसंख्येमध्ये वाढ झाली, अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला, जमिनीचं उत्पादन कसं वाढेल यावर युरोपियन लोकांनी लक्ष दिलं. जमिनीचे छोटे छोटे भूखंड पाडले आणि कसणाऱ्यांना ती दिली, शेतकऱ्यांना ती दिली. यामुळे शेतकऱ्यांचा एक नवीन वर्ग निर्माण झाला. लॉर्ड टाउनशेंड बघितलं आपण आत्ताच, यानं पीक बदलून जमिनीचा कस कसा राहील हे त्यानं बघितलं, त्याचे प्रयोग केले. श्रीमंत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जमीन विकत घेऊन त्याचं विक्रमी उत्पादन केलं. मग पोलादी नांगर, मणीयंत्र, ट्रॅक्टर इत्यादीमुळं कृषी क्षेत्रामध्ये क्रांती झाली, प्रगती झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती काळात शेतीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली, आणि शेतीच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया अमेरिकेमध्ये यादवी युद्धानंतर, रशियामध्ये राज्यक्रांतीनंतर, आणि भारतामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, तर चीनमध्ये माओ क्रांती झाली. या माओ क्रांतीनंतर सुरू झाली. मग संकरित बी बियाणं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे, शासनाच्या शेतीविषयक योजना यांच्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झाली. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय सुरू झाले. आणि मांस मिळवण्यासाठी चांगल्या जनावरांची पैदास करून त्याचं वजन जे हे वजन वाढवण्यास सुरुवात झाली. आणि मग आपोआपच शेतीत सुधारणा झाली, लोक दुग्ध व्यवसाय करू लागले, दूध, अंडी, मांस, लोकर याचं उत्पादन वाढलं. आणि मग आपोआपच औद्योगिक क्रांती, आणि या औद्योगिक क्रांती काळामध्ये शेती जी होती, ह्या शेतीचं शास्त्रीय दृष्टिकोन शेतीचा अवलंबल्यामुळं इंग्लंडला तर फायदा झालाच झाला, पण संपूर्ण जग जे होतं, ह्या संपूर्ण जगाला त्याचा जो फायदा आहे, हा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. मग आपोआपच औद्योगिक क्रांतीचा जागतिक प्रसार झाला. 18वं शतक आणि 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये सुरू झालेली ही औद्योगिक क्रांती 1900 पर्यंत सर्व जगभर पसरली. नवनवीन उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. सर्व जगाचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवन बदललं गेलं. आणि जगभरातील सर्व जी राष्ट्र होती, ह्या सर्व राष्ट्रांना औद्योगिकरणाची आवश्यकता वाटली, आणि सर्व राष्ट्रांनी मग या मार्गाचा जो अवलंब आहे, हा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. आपण बघितलं 1789 मध्ये फ्रान्सला राज्यक्रांती झाली.
आणि फ्रान्सला 1789ला राज्यक्रांती झाली आणि आधुनिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. क्रांतीपूर्व फ्रान्स जर आपण बघितला तर दारिद्र्याच्या खईत होता, सामाजिक विषमतेच्या गर्तेमध्ये होता. 1789च्या क्रांतीनं यात आमूलाग्र बदल झाला आणि राष्ट्रीय सभेनं अनेक प्रकारच्या आर्थिक सुधारणा राबवल्या. सरंजामदार, धर्मगुरू यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि लोकांना मूलभूत हक्क उपभोगता आले. आणि मग कसण्यासाठी जमिनीची मालकी मिळाली, मालमत्तेच्या संरक्षणाची हमी मिळाली. राज्यक्रांतीनंतर सत्तेवर आलेला नेपोलियन बोनापार्ट यानं फ्रान्सला जे वैभव आहे हे वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या नेपोलियन बोनापार्टच्या धोरणाचाच अवलंब केला. परिणामतः कापड, कोळसा, लोखंड, वाहतूक, दळणवळण, शेती ही जी क्षेत्र होती या क्षेत्रामध्ये जे बदल आहेत हे बदल झाले आणि फ्रान्सची प्रगती जी आहे ही फ्रान्सची प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येते आणि आर्थिकदृष्ट्या फ्रान्स एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला आलं. म्हणजे इंग्लंडमध्ये सुरू झालेली ही औद्योगिक क्रांती 1900 पर्यंत सगळ्या जगभर पसरली. त्याच्यानंतर अमेरिका 1776मध्ये अमेरिकेच्या 13 वसाहती, या 13 वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं. 4 जुलै 1776ला थॉमस जेफरसन यानं स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. अमेरिकन सैन्यानं जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवालिसचा पराभव केला आणि अमेरिका स्वतंत्र झाली. अमेरिकन युद्धानंतर अमेरिकेच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. अमेरिकेकडं विपुल निसर्ग संपत्ती, मनुष्यबळ उपलब्ध होतो. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. उद्योग, विज्ञान, वाहतूक, दळणवळण, शेती इत्यादी क्षेत्रामध्ये अनेक नवीन शोध लागले आणि यामुळं अमेरिकेनं लोखंड, कोळसा, रेल्वे, हा दळणवळण, कापड, साखर, पेट्रोलियम, कृषी अवजारं, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती केली, विकास साधला. अमेरिकेनं भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आणि यातूनच विल्यम फोर्ड, अँड्रे कार्नेगी, रॉकफेलर, डी मॉर्गन यासारखे मोठमोठे उद्योगपती जे आहेत हे मोठमोठे उद्योगपती उदयाला आले. 19व्या शतकामध्ये अमेरिकेनं अनेकविध क्षेत्रामध्ये प्रचंड अशी प्रगती केली आणि सामर्थ्य संपन्न राष्ट्र जे होतं ह्या सामर्थ्य संपन्न राष्ट्राच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केलेली आपल्याला दिसते. आज अमेरिका एक सामर्थ्य संपन्न राष्ट्र असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे 1947 ते 90 पर्यंत भारतात औद्योगिकरणाला सुरुवात झाली. पण पारतंत्र्याचा जो कालखंड होता या पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये थोडेफार उद्योग व्यवसाय सुरू झालेले होते. 1853मध्ये गव्हर्नर जनरल डलहौसी यानं रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, रस्ते यांचा जो विकास आहे हा विकास सुरू केला. ब्रिटिशांनी या सुधारणा आपल्या प्रशासनासाठी केल्या असल्या तरी यामुळं भारतीय प्रगतीला हातभार लागला. 1850 नंतर मुंबईमध्ये कापड उद्योगाची वाढ झाली. जमशेदजी टाटा यांनी पोलाद, कापड आणि इतर अनेक उद्योगांचा पाया घातला. महाराष्ट्रामध्ये शंतनुराव किर्लोस्कर यांनी शेती अवजारं निर्मितीला सुरुवात केली आणि याच काळामध्ये साखर, काच, कागद, कातडी, सिमेंट हे अनेक उद्योग जे आहेत हे उद्योग सुरू केले.
15 ऑगस्ट 1947 आपला भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारनं 1948 आपलं आर्थिक धोरण जाहीर केलं. उद्योगाची 3 प्रकारामध्ये विभागणी केली. अ गट संपूर्ण स्वामित्व आणि नियंत्रण सरकारकडे असणार. ब गट सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र जे होतं, ह्या खाजगी क्षेत्रातील जे उद्योग आहेत हे उद्योग असलेले आपल्याला दिसतात. क गट जो होता, हा क गट फक्त खाजगी क्षेत्रातले जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग देशाचं जे सर्वांगीण विकास आणि या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकार जे होतं, या भारत सरकारनं 19 जानेवारी 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना केली. पंचवार्षिक योजना आणि या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून मग सिंचन, जलविद्युत, उद्योग, वाहतूक, दळणवळण, सामाजिक सेवा, लघु उद्योग यांचा जो विकास आहे, यांचा विकास प्रामुख्यानं साधला गेलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय उद्योग व्यवसायामध्ये सरकारप्रमाणे खाजगी उद्योगपतींनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कामगिरी केलेली होती. यामध्ये JRD टाटा, GD बिर्ला, AD श्रॉफ, हिराचंद, वालचंद, अंबानी, किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी हे जे उद्योगपती होते, ह्या उद्योगपतींचं फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. आणि भारत सरकारनं 1911 मुक्त अर्थव्यवस्थेचा भारत सरकारनं 1991 मुक्त अर्थव्यवस्थेचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार केला. आणि भारतीय उद्योग जो आहे हा भारतीय उद्योग स्थिर होत असतानाच बहुराष्ट्रीय कंपन्या आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं जे हे जाळं निर्माण होत होतं. भारतीय उद्योगधंदे आता जर आपण बघितलं तर विकासाच्या दृष्टीनं झेपावत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर मग इतर देशामध्ये सुद्धा औद्योगिक क्रांतीचा विस्तार झाला. 1871 जर्मनी आणि इटलीचं एकीकरण पूर्ण झालं. यानंतर तिथं व्यापार, उद्योग, वाहतूक, दळणवळण, शेती, शस्त्रनिर्मिती या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. जपानमधली मेईची क्रांतीनंतर जपानला आधुनिक युगामध्ये नेऊन ठेवलं. युरोपियनांच्या पावलावर पाऊल ठेवून जपाननं व्यापार, उद्योग, दळणवळण, शस्त्रास्त्र, मच्छीमारी, तंत्रज्ञान सगळ्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी जी प्रगती आहे ही प्रगती केली. जपानी तंत्रज्ञान जगात उच्च दर्जाचं मानलं जातं. 1917 रशियात क्रांती झाली. लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार अस्तित्वात आलं. रशियामध्ये मार्क्सवादी अर्थव्यवस्थेच्या माध्यमीकरणातून अर्थव्यवस्था औद्योगिकरण घडून आलं. उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण झालं. स्टॅलिननं पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून रशियाचा प्रचंड औद्योगिक विकास केला. आणि 1949 साली चीनमध्ये माओ त्से-तुंगनं कम्युनिस्टांची क्रांती केली. यानंतर चीननं व्यापार, उद्योगधंदे, दळणवळण, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी जी प्रगती ही प्रगती केली. इजिप्त, कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान इत्यादी देश आणि या देशांमध्ये स्वातंत्र्य उत्तर कालखंड आणि या कालखंडामध्ये औद्योगिकरण जे हे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात घडून आलं. दक्षिण अमेरिका खंडातील अनेक राष्ट्रांच्या मध्ये 20व्या शतकामध्ये औद्योगिकरणामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसते.
तर आफ्रिका खंड जे आहे, ह्या आफ्रिका खंडामध्ये 20व्या शतकाच्या अखेरीला औद्योगिकीकरणाला जो प्रारंभ आहे, हा प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो. आणि आज आघाडीला आपण जर बघितलं, आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं, तर आजच्या परिस्थितीमध्ये सगळीच राष्ट्र जी आहे, त्या सगळ्याच राष्ट्रांच्या मध्ये औद्योगिकीकरण जे आहे, हे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेलं आपल्याला दिसतं. कारण युरोपातली प्रबोधन चळवळ, त्यातून संशोधनांना मिळालेलं उत्तेजन, नवनवीन शोध लागले, औद्योगिक क्रांती उदयाला आली, यंत्राचे शोध आले, लघुउद्योग, कुटीर उद्योग यांची जागा कारखान्यांनी घेतली आणि आधुनिक यंत्रनिर्मितीसाठी भांडवलदारांनी पैसा खर्च केला. म्हणजे ही जी क्रांती आहे, औद्योगिक क्रांती, ही समाजामध्ये आकस्मिक किंवा आमूलाग्र बदल घडून आलेल्या बदलांमुळं मानव सुखी झाला आणि भौतिक वाद जो आहे, हा भौतिक वाद वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राजकीय आणि लष्करी क्षेत्राबरोबर औद्योगिक, आर्थिक आणि शास्त्रीय आणि वैचारिक दृष्टिकोन जे ह्या क्षेत्रामध्ये बदल झाले आणि मानवी संस्कृतीमध्ये आमूलाग्र असं जे परिवर्तन आहे मित्रांनो, हे परिवर्तन या औद्योगिक क्रांतीमुळं आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामुळं ही औद्योगिक क्रांती जी आहे, ही औद्योगिक क्रांती मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. आणि मग पुढचं लेक्चर जे आहे, ह्या पुढच्या लेक्चरमध्ये औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम आहेत, हे परिणाम आपण बघूया. धन्यवाद.